सध्या आपल्या धुळ्यात प्रत्येक जण ट्रेंडिंगला असलेलं DIY शॉपची चर्चा करतो. नेमकं या शॉप मध्ये काय खास आहे तेच पाहायला आम्ही आज थेट आलेलो होतो DIY शॉपला. हा तर धुळ्याला आल्या पहिलेच आम्हाला ACPM डेंटल कॉलेजला काम होतं. मग डेंटल कॉलेज मधलं काम निपटून आम्ही डायरेक्ट निघालेलो होतो आपल्या DIY शॉप. पण शॉप कडे जात होतो तेवढ्यातच आपल्या गावाची मंडळी म्हणजे आपले राजू भाऊ ते भेटले. मग त्यांच्यासोबत चहा वगैरे पिऊन आम्ही निघालो डायरेक्ट आपल्या शॉप. आपल्या धुळ्यातल्या जुडिओच्या बाजूला जे शॉप. हा तर मग फायनली आपण येऊन लागतो DIY शॉपला. मग शॉप मध्ये येऊन आम्ही पहिले मस्त गॉगल वगैरे पाहिले. इथं गॉगल पासून तर शर्ट पॅन्ट पासून A1 क्वालिटीचाच माल पण. आणि हा या शॉपची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण जी वस्तू कधी डोळ्याला आपण पाहिली नसेल ना ती वस्तू या शॉपवर अवेलेबल होती. आणि या शॉप मध्ये घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू का पण होत्या. जसं की घरासाठी लागणाऱ्या सजावटीच्या गोष्टी. आपण तर मस्त वस्तू का बघण्यामध्ये गुंग होतो. पण या आपल्या मामाचं वेगळंच चालू होतं. म्हटलं चला या शॉपवर एक टोपी तर सापडली पण एक गोळा जर सापडला असता तर अजून मस्त मजा आली असती. म्हटलं आम्ही शरीराने तर मोठे झालो. लहानपणाची सवय मात्र आमची अजून पण गेली. काही नवीन दिसलं आम्ही लगेच लागलो बरं का त्यांच्या बरोबर खेळायला. हा तर या शॉपवर येऊन शॉपिंग करण्याचा आमचा अनुभव एकदम मजेशीर ठरला. मग या शॉप मधून निघताना बाजूला जुडिओ पण. म्हटलं चला या शॉपवर आलेलोच तर जुडिओ मध्ये पण सर्वे करून जाऊ. मग आपल्या धुळ्यातल्या जुडिओ मध्ये शर्ट पॅन्टची पण एकच नंबर क्वालिटी होती. हा तर मग जुडिओ मध्ये 5-15 मिनिटं टाइमपास करून आम्ही निघालो घराकडे. आणि DIY शॉप मध्ये शॉपिंग करताना तुमचा अनुभव कसा राहिला ते नक्की कमेंट करून सांगा बरं का.